नमस्कार सर्वांना. प्रश्नांत रेसिपीज अँड मच मोर या आपल्या चॅनलवरती मी रेश्मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर धनत्रयोदशीची पूजा कशी करावी, या पूजेची मांडणी कशी करावी हे आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. यावर्षी शनिवार दिनांक 18 ऑक्टोबर या दिवशी धनत्रयोदशी आलेली आहे. आपल्या घरात कायम सुख समृद्धी टिकून राहावी, आपले घर कायम धनधान्याने भरलेले असावे, तसेच माता लक्ष्मी आपल्या घरात टिकून राहावी आणि आपल्याला चांगले निरोगी आरोग्य लाभावे, यासाठी धनत्रयोदशी दिवशी श्री माता लक्ष्मी, श्री गणपती, भगवान कुबेर, त्याचबरोबर धन्वंतरी देवांची पूजा केली जाते. धनत्रयोदशी दिवशी प्रदोष काळात ही पूजा केली जाते. यावेळेतच ही पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. धनत्रयोदशी म्हणजे अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील 13वी तिथी. म्हणूनच या दिवशी 13 या संख्येला खूप महत्त्व आहे. म्हणूनच या दिवशी पूजा झाल्यानंतर 13 दिवे प्रज्वलित केले जातात. तर हे दिवे का करायचे, कशासाठी लावायचे आणि कुठे ठेवायचे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सुरुवातीला इथं मी एक चौरंग घेतला आणि त्या चौरंगावरती एक लाल नवीन वस्त्र अंथरून घेतलेलं आहे आणि त्यावरती श्री माता लक्ष्मीचं फोटो मी स्थापन करून घेतलेला आहे. आणि माता लक्ष्मीच्या फोटोच्या उजव्या बाजूला तांदळाची एक रास घालून घेतली आणि त्याचबरोबर इथं मी तांब्याचा कलश घेतला आहे. आता तांब्याच्या कलशाच्या ऐवजी तुम्ही पितळेचा किंवा स्टीलचा कलश घेतला तरी चालेल. त्याच्यावरती काय करायचं आहे तर या पद्धतीनं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. तर ही पूजा प्रदोष काळात केली जाते. त्याच्यामुळं अगोदरच जर तुम्ही पूजेची व्यवस्थित तयारी करून ठेवली तर पूजा करताना आपली गडबड होत नाही. आणि कोणत्याही पूजेची सुरुवात ही आपण अग्निदेवतेच्या सहाय्यानं अग्निदेवतेच्या साक्षीनं करतो. आणि त्यामुळं इथं मी काय केलेलं आहे तर आपल्या समया प्रज्वलित करून घेतलेल्या आहेत. या ठिकाणी तुम्ही एखादा छोटासा दिवा जरी सुरुवातीला प्रज्वलित करून घेतला तरी चालेल. आता ही पूजा कशी मांडायची हे आपण पाहतोय. तर सुरुवातीला कलश स्थापन करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये कलशामध्ये 70 ते 80% पाणी मी भरून घेतलेलं आहे. त्यामध्येच आपल्याला गंध, अक्षता, फूल, एक नाणं टाकायचं आहे आणि त्याच्यावरतीच आपण काय करणार आहोत तर विड्याची 5 पानं ठेवून घेणार आहोत. आता विड्याची पानं जर का तुमच्याकडं उपलब्ध होत नसतील तर त्याऐवजी तुम्ही आपला आंब्याची जी डहाळी असते तर ती आंब्याची डहाळीचा जरी इथं वापर केला तरी चालतं. आता सुरुवातीला सगळ्यात अगोदर ज्या ठिकाणी आपण पूजा करतो तर त्या ठिकाणी मी काय केलेलं आहे, गोमूत्र शिंपडलेलं आहे. त्यामुळे ती जागा स्वच्छ पवित्र झालेली आहे. तर कलशामध्ये असे 5 विड्याची पानं मी इथं लावून घेते आणि त्याच्यावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे. नारळाची जी शेंडी आहे तर ती वरच्या बाजूला आली पाहिजे, याची आपल्याला इथं दक्षता घ्यायची आहे. आणि सुरुवातीलाच आपण काय करायचं आहे तर ही अगोदर कलशाची स्थापना करून घ्यायची आहे आणि नंतर मग आपण काय करणार आहोत तर आचमन करणार आहोत. आचमनानं काय होतं की आपल्या शरीराची आणि मनाची शुद्धता होण्यासाठी मदत होते. तर उजव्या हातानं डाव्या हातावरती या पद्धतीनं पाणी घ्यायचं, 3 वेळा ते पाणी ग्रहण करायचं आहे. आणि पाणी ग्रहण करून झाल्यानंतर ज्या काही देवी देवतांची आपण पूजा करणार आहोत तर त्या सगळ्या देवी देवतांना आपल्याला स्नान घालून घ्यायचं आहे. तर कोणत्याही पूजेची सुरुवात ही आपण गणपती पूजनानं करतो. म्हणून गणपती बाप्पाची मूर्ती या ठिकाणी घेतली आणि त्याच्यावरती 3 वेळा पाण्याने स्नान घातले. त्यानंतर 3 वेळा दुधाने म्हणण्यापेक्षा पंचामृताने स्नान घालायचं आहे आणि नंतर 3 वेळा पाण्यानं. तर या पद्धतीनं गणपती बाप्पांना आपण स्नान घालून घेतलेलं आहे. मूर्ती छान स्वच्छ आपल्याला काय करायची इथं धुवून घ्यायची आहे, कोरड्या कपड्यानं पुसून घ्यायची आहे आणि मग आपण ती काय करणार आहोत तर स्थापन करणार आहोत. तर आता या ठिकाणी काय करायचं आहे तर सुरुवातीला आपण म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती घेतलेली आहे. त्यानंतर भगवान कुबेरांचं जर तुमच्याकडे यंत्र असेल तर ते तुम्ही मांडू शकता आणि त्या यंत्राची देखील तुम्ही या पद्धतीनंच काय करायचे
पूजा करून घ्यायची आहे। मूर्ती स्वच्छ धुवून नंतर आपण त्याची पूजा करणार आहोत। तर भगवान कुबेरांचं माझ्याकडे यंत्र नाही आहे, म्हणून त्यांचं प्रतीक म्हणून मी या ठिकाणी सुपारी घेतलेली आहे आणि त्या सुपारीला सुद्धा आपल्याला स्नान घालून घ्यायचं आहे। मगाशी सांगितल्याप्रमाणे 3 वेळा पाणी घालायचं आहे, 3 वेळा पंचामृत घालायचं आहे आणि परत 3 वेळा पाणी, अशा पद्धतीनं स्नान घालून घ्यायचं आहे। आणि हे करत असताना काय करायचं आहे आपल्याला, तर मंत्र म्हणायचा आहे। तर गणपती बाप्पाला जेव्हा आपण स्नान घालतोय त्यावेळेस वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। त्याचबरोबर भगवान धन्वंतरींची पूजासुद्धा आपण करणार आहोत। तर तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, तर स्नान घालून घ्यायचं आहे आणि यावेळेस ओम श्री धन्वंतरे नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे। त्यानंतर दुसरी सुपारी आपण कुबेर देवतेची घेतलेली आहे आणि या सुपारीला देखील आपल्याला स्नान घालून घ्यायचं आहे। ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्यापतीये धनधान्य समृद्धी मे देही दापाय स्वाहा, हा कुबेर मंत्र आहे आणि या कुबेर मंत्राची आपल्याला इथं पूजा करायची आहे, मंत्र म्हणायचा आहे। आणि माता लक्ष्मीची मूर्ती जर का तुमच्याकडं असेल किंवा श्रीयंत्र असेल तर ती तुम्ही इथं ठेवू शकता। आणि शेवटी आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे त्याऐवजी माझ्याकडं आता काही ती माता लक्ष्मीची मूर्ती वगैरे मी इथं मांडलेली नाही आहे, तर मी सुपारी म्हणूनच ते प्रतीक घेतलेलं आहे। आता आपल्या चौरंगावरती 4 जोडविड्याची पानं मी अशा पद्धतीनं मांडून घेतलेली आहेत। त्याच्यावरती आपल्याला तांदूळ थोडे थोडे ठेवायचे आहेत आणि मग आपण गणपती बाप्पाची मूर्ती असेल, त्यानंतर कुबेर देवतेचं प्रतीक म्हणून आपण सुपारी घेतलेली आहे, भगवान धन्वंतरीचं प्रतीक म्हणून आपण सुपारी घेतलेली आहे। तर भगवान धन्वंतरीचा आजचा मान आहे म्हणून अगदी मधोमध मी काय करते, तर भगवान धन्वंतरीचं सुरुवातीला पूजन म्हणजे स्थापना करते। आणि या सगळ्याला आपल्याला काय करायचं आहे, आता गंध अक्षदा आणि फूल लावून यांची विधिवत अशी व्यवस्थित पूजा करून घ्यायची आहे। तर सुरुवातीला माता लक्ष्मीला गंध लावून घेतलेला आहे, त्यानंतर कलश, नारळ आणि जे काही आपण गणपती बाप्पा असतील किंवा बाकीचे जे प्रतीक म्हणून आपण सुपाऱ्या मांडलेल्या आहेत, तर त्यांनासुद्धा या ठिकाणी मी गंध लावून घेतलेला आहे। आणि या प्रत्येकाला आपल्याला एक फूल, प्रत्येक ठिकाणी एक एक फूल आपल्याला व्हायचं आहे। आता इथं जर का तुमच्याकडं लाल फूल असेल तर ते लाल फूल तुम्ही माता लक्ष्मीला व्हायचं आहे, कारण लाल हा रंग माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे, म्हणून इथं तुम्ही लाल रंगाचं जर तुमच्याकडं फूल असेल तर त्याचा तुम्ही नक्कीच वापर करा। तर अशा पद्धतीनं सगळ्या देवतांपुढं मी काय करते, तर फूलसुद्धा ठेवते। धन्वंतरी देवता म्हणजे नक्की कोण, तर आयुर्वेद शास्त्रामध्ये धन्वंतरी देवांना महत्त्वाचं स्थान आहे। जेव्हा समुद्रमंथन झालं तर तेव्हा धन्वंतरी देव हातामध्ये अमृत कलश घेऊन बाहेर पडले होते। भगवान श्रीहरी विष्णूंच्या 24 अवतारांपैकी 12वा अवतार हा धन्वंतरी देवतेचा आहे। चांगल्या आरोग्याच्या प्राप्तीसाठी ही पूजा करायची आहे। तर या ठिकाणी खालच्या बाजूला पाट मांडून घेतलेला आहे आणि त्यावरती तांदळाची अशा पद्धतीनं रास घालून घेतली आणि या दिवशी सप्तधान्याची पूजासुद्धा केली जाते। तर संक्रांतीला जे आपण सुगड आणतो, तर ते सुगड आता दिवाळीमध्ये बाजारात सहज उपलब्ध होतात आणि तेच सुगड मी इथं घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती अशी सप्तधान्य आपल्याला हे सुगड मांडून घ्यायचे आहेत आणि या सुगडाची सुद्धा आपल्याला गंध, अक्षता, फूल वाहून पूजा घ्यायची आहे। व्यवस्थित ही मी अरेंजमेंट करून घेते, कारण पाट छोटा पडतोय आणि 5 आपले धान्यांचे हे सुगड आहेत, त्यामुळं थोडंसं हे व्यवस्थित मी अरेंजमेंट करून घेते।
तर या ठिकाणी आपले सगळे सुगड मी मांडून घेतलेले आहेत. आता या सगळ्या सुगडांना आपल्याला काय करायचं आहे तर गंध अक्षता वाहून घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर फूलसुद्धा आपल्याला व्हायचं आहे. तर धनधान्य आपल्या घरामध्ये कायम टिकून राहावं, संपत्ती टिकून राहावी म्हणून या दिवशी लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते आणि धनधान्याची सुद्धा पूजा केली जाते. म्हणून या ठिकाणी मी 5 प्रकारचे धान्य घेतलेली आहेत, ज्यामध्ये आपलं गहू, ज्वारी, त्याचबरोबर धणे घेतलेले आहेत. कारण धण्यांना धन्वंतरी पूजे दिवशी खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि म्हणून अगदी मधोमध मी आपले हे जे काही धणे आहेत तर ते त्याचे सुगड ठेवलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी मी मसाल्याचे पदार्थ घेतलेले जे आपल्या घरामध्ये उपलब्ध असतात. मग त्याच्यामध्ये लिंबाच्या काड्या असतील, कोरफड असेल, त्यानंतर आपलं हळकुंड, दालचिनी, लवंग, मिरे हे सगळे मसाल्याचे पदार्थ घेतलेले आहेत. हे आपल्या शरीराच्या दृष्टीनं, आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा खूप चांगले असतात. म्हणून या दिवशी आपण याचीसुद्धा पूजा करायची आहे. त्यालासुद्धा गंध अक्षता वाहून घ्यायचं आहे. आणि याचबरोबर या ठिकाणी मी देशी गुलाबाची फुलं घेतलीत. आता ती देशी गुलाबाची फुलं जर का तुमच्याकडं नसतील तर त्याऐवजी तुम्ही आपलं गुलकंद जरी ठेवलं तरी चालेल. कारण गुलकंदामुळं शरीरातली आपली उष्णता कमी होण्यासाठी मदत होते आणि घरामध्ये असलेले जे काही दागिने वगैरे असतील तर त्या दागिन्यांची सुद्धा पूजा करायची. तर या ठिकाणी मी तीसुद्धा पूजा करून घेतलेली आहे. अशी व्यवस्थित पूजेची आपल्या मांडणी झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तर दिवा लावून घ्यायचा आहे आणि आरती करून घ्यायची आहे. तर सुरुवातीला मी अगरबत्ती लावून घेते. अगरबत्ती आपल्याला ओवाळून घ्यायची आहे. धूप दीप जे काय असेल तर ते ओवाळून घ्यायचं आणि देवाची आरती करायची. तर सुरुवातीला आपल्याला गणपती बाप्पाची आरती करायची आणि मग माता लक्ष्मीची आरती आपल्याला इथं करायची आहे. आणि आरती झाल्यानंतर या दिवशी 13 दिव्यांना खूप महत्त्वाचं स्थान असतं. तर हे 13 दिवेसुद्धा आपण इथं प्रज्वलित करून घेणार आहोत. आणि त्या 13 दिव्यांनी काय करायचं आहे आपल्याला या पूजेला ओवाळून घ्यायचं आहे. आणि हे 13 दिवे शक्यतो पूजेच्या बाजूनेच मांडले जातात. पण घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांना ते भाजण्याची वगैरे शक्यता असते. म्हणून हे पूजा झाल्यानंतर आपण काय करू शकतो की नंतर घराबाहेर वगैरे हे दिवे मांडू शकतो. आणि या दिवशी धण्यांना खूप महत्त्व आहे. म्हणून मी धण्याचा नैवेद्य इथं दाखवलेला आहे. आणि त्या साईडनं 3 वेळा मी पाणी फिरवून घेतलं आणि त्यावेळेस आपल्याला नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी या मंत्राचा उच्चार करायचा आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि आय होप की तुम्हाला या व्हिडिओचा धनत्रयोदशीची पूजा करताना नक्कीच उपयोग होईल. नंतर भेटूयात नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.